नमस्कार मित्रांनो. आजचा ब्लॉग तुम्हाला मी दाखवण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण की आज आहे महाशिवरात्री. आज आपण महाशिवरात्री निमित्त धायरेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत, जे की खूप मोठं प्रेरणास्थान मानले जाते आणि खूप मोठ्या भाविकांची तिथे गर्दी असते. चला तर मग मी तुम्हाला माझ्यासोबत महाशिवरात्री निमित्त धायरेश्वर मंदिराचे दर्शन करू. हा सण श्री शिव आणि श्री पार्वती यांच्या लग्नाचं स्मरण करून देतो आणि या सणानिमित्त श्री शिव यांचे दैवत ग्रहण करतात. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाचे व्रत काढतात. हे व्रत 1.5 दिवसांचे असते. शिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्हाला प्रसाद वाटपाचाही लाभ घेण्यास मिळाला. महाशिवरात्रीची वृत्तकथा जी आपणा सर्वांना माहितीच असेल, ती होती की एक शिकारी जंगलात एका जलाशयाजवळ बेलांच्या झाडावर चढून बसला. हरणाचा कळप आला. शिकारीने नेम धरला, बाण नीट मारता यावा म्हणून त्याने त्याच्या चेहऱ्यासमोर येणाऱ्या बेलांच्या फांद्या तोडून खाली टाकल्या. योगायोगाने त्याच्या खाली शिवलिंग होती. त्यावर त्याची पाने पडली गेली. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. त्याला जागरणही झाले. अनायासाने त्याच्या हाताने महाशिवरात्रीचे व्रतही घडले. शिवशंकराची कृपा त्यावर झाली आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. धायरेश्वर मंदिरात प्रतिदिन सकाळी 6 वाजता पूजा आणि अभिषेकला प्रारंभ होतो. संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा आरती होते. दुपारी 12 ते 4 या वेळेस दर्शन बंद असते. चैत्र वैद्य चतुर्थीला श्री धायरेश्वराची मोठी यात्रा भरते. त्याचे नियोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते.